पौर्णिमा ह्या दोघी बहिणी एकमेकांना कडकडून भेटतायत काय एकमेकांचं भांडण निकोपाला जाऊन ते दोघे एकमेकांच्या झिंजातून उडतायत काहीच कळत नाही. बाळ विश्वास, हा चांदोबा पाहिला का कसा काळवंडलाय तो? खरंच आई, त्या चांदोबाचा चेहरा कसा उजळून गेला आहे. मी त्याच्याजवळ रोज टोपी मागतो आणि तो आपला रोज आज नाही बा उद्या आहे असं म्हणून माझी टोलवाटोलवी करतो. साप देत नाही असं एकदाच का नाही सांगत? मला द्यायला त्याच्याजवळ टोपी नाहीत का? बाळ, कुठली टोपी आणि कसलं काय? आज त्याची अगदी पाचावर धारण बसली. आजपर्यंत या चांदोबाने तुझ्याप्रमाणे कित्येकांना नादी लावून उद्या उद्या म्हणून सगळ्या मुलांनी चांदोबाची देवबाप्पाजवळ तक्रार केली आणि म्हणूनच राहून पेचं त्याला धरून देते. आणि म्हणूनच तो असा शर्मला आहे नाही? अरे चा, आता बघतो गुलाम कसा टोपी देत नाही तो. चांदोबा, हे चांदोबा, टोपी दे. आता मान देतो म्हणून. आज नाही बाळ उद्या आहे असं म्हणून तोंड वेंगाळून बोलशील तर खबरदार. बाळ, संकटात पडलं ना असं पिडवू नये. आपत्ती आली तर मनुष्याचा दुबळ होतोच, पण देवा देखील दुर्दशा होती. त्यातून हा चंद्र प्रथम पासून कर्ज वाटतो. सूर्यासारखा मित्र त्याला लाभल्यामुळे आज मग त्याला धनाची मदत झाली आहे आणि त्याचा चेहरा उजळ झाला. पण आज देवाने सूर्याला सांगितलं की हा चंद्र उसत्या अवजाराची शेती मिळवते, खबरदार त्याला मदत करशील नाही तर तुझाही लक्ष उतरायला मागे पुढे पाहणार नाही. आई विचारत सूर्य काय करतो बस करतो, पण त्याच्या आजोबाची मात्र अगदी भिनवाणी स्थिती झाली. आई, मला त्याची ती किरवाणी मुद्रा पाहवत नाही. मला त्या चांदोबाची फार दया येते. चांदोबा, नको नको, मला तुझी टोपी नको. विश्वास नामर्द नाही, विश्वास स्वतःची टोपी कमवेल आणि कित्येक मुलांना टोप्या कमवून देईल. आई, मला त्या चांदोबाची फार दया येते ग.
बेधार सुटे ग्रहण म्हणून ओरडायचं. जा सुभाण्याबरोबर जा आणि टोप्या दान कर, म्हणजे हे ग्रहण सुटेल आणि तुझा चांदोबा तुझ्याजवळ हसायला लागेल. जा. पण हे ग्रहण कधी सुटणार नाही आणि हा चंद्रही तुझ्याजवळ पुन्हा येणार नाही. हा चंद्र आपला काळा तोंड लपवावं म्हणून या ढगाच्या आत त्या ढगाच्या आत कितीही लपून बसला तरी ही भयान रात्र आपल्या 11 जमल्या त्याचा स्वाहा केल्या वाचून राहणार नाही. का असं उदासीन का बरं व्हायचं? बाळेश्वर हे काहीतरी सांगते. तू जा पाहू, तू टोप्या दान कर, मग बा तुझा चंद्र तुझ्याकडे हसायला लागेल. सुभानिया, अरे सुभानिया, भाई साहब, जा त्याला घेऊन जा. का बरं असं उदासीन का बरं व्हायचं? आज मी मुळे घरी येणारच नव्हतो, पण तुला आणि बाळा एकदा डोळे भरून पाहो आणि शेवटचा निरोप घ्यावा म्हणून मी आलो. नको नको हा अज्ञातवास, पुरा झालाय दिवा भितासारखं चोरून छपून राहणं. मला तर या आयुष्याचा कंटाळा आलाय. त्यापेक्षा मेलेलं का वाईट? त्या चंद्राला राहू काही निमित्त काळापर्यंत ग्रासून टाकतो, पण या जग्यावाला मात्र त्याचा राहू तो शिवाजी मरेपर्यंत ग्रासून टाकणार. अगं बाई, आणखी काही नवीन संकट आले का? बोला गडी, शिवाजीने आपला माग काढण्यासाठी आणखी सैन्य पाठवले आहे का? आपल्याला मदत मिळण्याची कुठूनच आशा नाही का? आशा आणि निराशा दोहोच्या जगण्यात शेवटी निराशेतच जय होणार असेल. असं का बरं म्हणता आपण? आपल्या मित्राकडून आपल्याला पुरत येणार नाही का? जाधव, माने, शिर्के यांनी आपल्यासाठी प्राण देऊन असं वचन दिलं नाही का? विजापूरच्या दरबारात 5,000 मनसबदारी आपल्याला मिळणार नाही का? पण एवढी मदत मिळेल तेव्हा ना, जाधव हल्ली दरबाराच्या कामात इतके गुंतले आहेत की त्यांना जेवायला वेळ नाही. मान्याना मान वाकडी करून आमच्याकडे पाहायला फुरसत नाही. आणि शिर्के जाधव माने सगळे एकाच मायेचे मणी. हरामखोराच्या जहागिरीवर जेव्हा गदा आली तेव्हा हा जगदेव नसता तर त्याची कुळा नामशेष होऊन हे मुसलमान सरदाराचे भजारी बनले असते. पण नाही, मी केलेल्या उपचारात तोंडातून उच्चार सुद्धा करणार नाही. त्या गोष्टी त्यांच्या आठवणीतून जशा कायमच्या गेल्या तशा त्या माझ्याही स्मरणातून मला काढून टाकल्या पाहिजे. बर, विजापूरच्या दरबारातून आपल्याला 5,000 सैन्य येणार होतं, त्याचं काय झालं? मी मुसलमान सरदार असतो तर मला 5 सोडून 50,000ची कुमक आली असती. पण नाही, मी पडलो एक जात मराठा, मला मदत कशी येणार? मराठे मराठ्यांनाच खाऊन नामशेष होत असले तर पाचशांना आनंदच आहे. वा, हा निव्वळ आनंद. मग आपण असं का नाही करत? आपण असल्या प्रकारचं त्याचा अंगुलपणा का म्हणतात आपण दाखवायचं? मी म्हणते, आपण जर शिवाजी महाराज खबरदार, निवासरावाला राजा म्हणशील तर बायको पडलीस म्हणून दुसऱ्याकडे जर त्याच्या नावापुढे राजा ही अक्षरी लावली असती तर त्याची किंमत छाटून टाकली असती. चोल, लुटारू, दरोडेखोर, बंडखोर तो कसला राजा? आपली मान्यता वाढावी म्हणून तो हरामखोर आपणच आपल्याला राजा म्हणून घेऊ लागलाय. महाराज, आपण मला काय वाटेल ते विषय द्या. माझी जीभ छाटवा अथवा मला संशयाने ठार करा, पण या अजाण्याची ती विनंती आहे तेवढी ऐकून घ्या. वेळ आणि गणित प्रसंग बिनतोड आहे. आपल्याला कुणी मित्रही राहिलेलं नाही. अशा वेळी आपल्या घराण्याचं नायनाट होऊ नये, वंश राहून जगदेवरावांचं नाव कायम राहावं अशी इच्छा मध्ये करू. जर आपण या कृतज्ञ स्नेहाने सोडून शिवाजीचं म्हणणं मान्य केलं तर आपलं राहिलेलं आयुष्य देशसेवेत जाईल आणि आपले दिगंत केची झाल्यावर राहणार. बस बस, हे आपले पंडित बस करा. सुखाच्या वेळी माझी सहधर्मचारिणी म्हणून राहण्यास आनंद मानला आणि आता या जगदेवावर दुर्दैवाचा फेरा आला तेव्हा तेव्हा त्याच्याबरोबर कष्ट सोसायला भीतेस होय. माझे मित्र मला ओळखीत असे झाले. 5 साला माझी कामगिरी 8वी नाशी झाली आणि माझी बायको दुर्दैवाला भिवून मला बेमान होण्याचा उद्देश करू लागली. मी आपल्याला भिवून असं बोलते असं वाटत असेल तर बस झाला निर्धार. माझ्याजवळ अगदी 50 मर्द आहेत, पण त्यांना घेऊनच मी शत्रूवर तुडून पडणार.
शिवाजीच्या हातात सापडून एखाद्या दरोडेखोराप्रमाणे फासावर तळफास लावून घेण्यापेक्षा शत्रूशी सामना करून सम्राट बनणं काय वाईट? चंद्रावती, येतो मी आता. महाराज, आपण या. मी आपल्या आड येत नाही, पण जाण्यापूर्वी माझ्या विनंतीचा आपण भलताच अर्थ लावून माझ्याबद्दल मनात जो गैरसमज केलाय तो मात्र काढून टाकायचा. मी आपला बेमान होण्याचा उद्देश कसा बरा करू? चंद्रावती, जो पेशा मी पत्करला, जो धरी मी एकदा स्वीकारला, जो कायदा मी एकदा मानला, त्याला एखाद्या निगरगट्ट कृपणाप्रमाणे अखेरपर्यंत चिकटून राहणंच माझं कर्तव्य आहे. पतिव्रतेला पातिव्रत्याची जी किंमत हीच आम्हाला आमच्या स्वामी इष्टेची आहे. मग मलाही माझं पातिव्रत्य दाखवण्याची आपण संधी द्याल ना? मलाही आपल्याबरोबर द्याल ना? हे बघा, आता आपलाच हेका धरून मला अडवू नकोस. विश्वासाला सांभाळ, आणि जर या चकमकीत माझा अंत झाला तर माझाही अंत झाला म्हणून समजा. बाबा बाबा, घोडा तयार आहे. चला चला लवकर. पहा, या चिमुकल्या वीराचा उत्साह, या उत्साहात तूही आपला उत्साह दिसतो. हे घे, तुझे अश्रू बाखे घे, तो हुंकाही आवड. विश्वासावर विश्वास ठेव आणि स्वस्थ आहेस. परमेश्वर तुझं रक्षण करेल. 50 लोकांनिशी तुमच्या ठाण्यावर हल्ला केला, पण 50 लोक आमचं काय करणार? आमची फौज म्हणजे काय भाजीपाला आहे? शिवाय या यमाजी भास्कराचा तडाखा त्याला माहित नाही असंही नाही. या किल्ल्याचा मला किल्लेदार केल्यापासून या जगदेवाचं जग म्हणजे त्याचा वाडा सुद्धा राहिला नाही. त्याला इकडे तिकडे सरकायला जरा सुद्धा जागा ठेवली नाही. पण आता तो जीवावर उदार होऊन बाहेर पडलेला आहे आणि यमाजी भास्कराप्रमाणे त्यानं आमच्या सैन्याची नुसता फडशा चालवलाय. बघा, तुम्ही फार भित्रे आहात. तेव्हा असं करा, तुम्ही ठेवा जगदेवाच्या हालचालीवर नजर. मी 101 लोक घेऊन त्याच्यावर हल्ला करतो. 100 लोक तिकडे काय पुरणार आहेत? ही पंचायत तुम्हाला कशाला पाहिजे? तुम्ही जा आणि दोमतला घेऊन या. या जगदेवाचं नाव निघालं की अंगाचा नुसता तिळपापड होऊन जातो. मी त्याच्या सैन्यात शिलेदार असताना फितुरीच्या संशयावरनं हरामखोरानं मला फटके मारवले होते नाही. त्या फटक्याचे डाग जोपर्यंत बुजले नाहीत तोपर्यंत ही आग सदा पेटलेलीच राहणार. जगदेवा कसा तरी तू एकदा माझ्या हातात सापड, म्हणजे त्या फटक्या गणित तलवारीचे घाव जर तुझ्यावर न करीन तर मी नावाचा यमाजी भास्कर नव्हे. काय कोमतराव? मी आता आपल्याकडेच येत होतो, इतक्यात हिकमतराव भेटले. किल्लेदार साहेब, महाराजांचा हुकूम आहे. काय महाराज किल्ल्यावर येऊन दाखल सुद्धा झाले? आणि ही गोष्ट मला कळूही नाही. काय जयवंतराव भोसल्याला जगदेवावर पाठवित आहे आणि मी नुसता किल्ला सांभाळीत बसावा? वाह, हा धंदा चांगला. काय आमचा मान! तिजोरीच्या पैशाची विल्हेवाट लावायची जयवंतरावांनी आणि मी नुसता तिजोरीवर पहारा करायचा. ते काही नाही. मी महाराजाकडे असा जातो, हा हुकूम रद्द करवतो. जयवंतराव, मालतीनं तुझ्यामुळे माझा अवेर केला, तोच तुला माझी कामगिरी मिळाली. जगदेवरावाबरोबर तुलाही पाहून घेईन. हिकमतराव, तुम्ही जरा दूर जा भाऊ. मला या कोमतरावशी काय बोलायचं आहे. कोमतराव, हे हिकमतराव जरी नावाजलेले हेर असले ते तो बराच थापाडे आहे. शिवाय तो भित्रा असल्यामुळे पण आहे. कदाचित शत्रूला घाबरून शत्रूच्या हाती सापडण्याचा संभव आहे. अरे वा, मी घाबरून शत्रूच्या हातात सापडण्याचा संभव आहे. तेव्हा तुम्ही असं करा, तुम्हीच ठेवा जगदेवाच्या हालचालीवर चांगली नजर. हे पहा, तो आणि तो जयवंतराव सरदार दोघेही नातेवाईक
तेव्हा जयवंतराव त्यांना फितूर होतील. म्हणून म्हणतो त्यांच्यावर चांगली नजर ठेवा. जी हुकूम. आणि ते काही दगा करीत असले असे तुमच्या नजरेस आलं तर मला कळवा. समजलास? समजलो. आता मी महाराजाकडे जातो. तुम्ही लागा आपल्या उद्योगाला. हो. अहमदराव, हो अहमदराव, जरा इकडे या. आता आपल्याला कामगिरीवर जायचं आहे. आता बिलकुल फुरसत नाही बघा. हो तुम्हालाच काय, आम्हाला पण कामगिरीवर जायचंच आहे. पण जरा इकडे या. नंतर सवडीला येऊ केव्हाही. आता एकदम फुरसत नाही. बिलकुल फुरसत नाही. हो. अहो पण तुमच्याबद्दल किल्लेदार साहेबांनी मला काय सांगितलंय ते तुम्हाला ठाऊक आहे का? काय काय सांगितलंय किल्लेदार साहेबांनी माझ्याबद्दल? तुम्हाला काम आहे ना. चला चला चला. जरा सांगा हो. नाही हो, कसं सांगू हो? हिकमतराव, तुम्ही केवढे चांगले आहात म्हणून सांगू. जरा सांगा. अहो पण तसं सांगणं म्हणजे पाप आहे. हेराने पाप पुण्याचा विचार करता कामा नये. हो पण किल्लेदार साहेबाचं नाव यमाजी भास्कर आहे. आणि जर ही गोष्ट त्यांना समजली. तुम्ही काहीच काळजी करू नका. मी एकदम तुमच्या गळ्या शपथ सांगतो. हेर आणि शपथ, काय हो? पण हेर आणि गळ्या शपथ मला एकदम बरोबर काढत ना तुम्ही. आता तुम्ही मला सांगणार की मी जाऊ? हो, तसं काही नाही हो, तसं काही सांगितलं नाही बघा. पण माझ्याविषयी तुम्हाला काही सांगितलं आहे का हे काढून घ्यायला बघत होतो बघा मी. त्याच काय आहे, एखादा भोळा भेटला की असंच करावं लागतं बघा. पण मी भोळा नाही. या आलंच असेल तुमच्या ध्यानी. समजली हो आपली अक्कल. तर येऊ मी. हा बर. राम राम. या गुलामाला केव्हा तरी चकवलंच पाहिजे. माझं हिकमती डोकं चालवून ह्याला अक्कल घडवलीच पाहिजे. यमाजी भास्करानं मला दुसरा ठरवला बघतो. हिकमतच नाही. मी लोटतो त्यांच्यात. मी एकटा लोटतो त्यांच्यात. खबरदार. त्यांच्या अंगाला हात लावू. जगदेवराव, तुम्ही आमचे कैदे आहात. ज्यावेळी माझ्या हातची तलवार उडाली त्याच वेळी माझ्या हे ध्यानात आलं. माझी इच्छा मी लढाईत मरावं अशी आहे. कृपा करून माझ्या हातात तलवार द्या आणि लढता लढता मला मरण येऊ द्या. मोठ्या आनंदाने मी आपलं म्हणणं कबूल केलं. पण आपल्याला जिवंत धरावं असाच महाराजांचा हुकूम आहे. आपण आमच्या बरोबर मुखाट्याने चालतो. आपण सुटेत चला. आपल्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. मी सुटा असलो तर पळून जाईल असं नाही तुम्हाला वाटत? आपण शूर आहात. नेकजात मराठी आहात. आपल्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. एवढ्या सन्मानानं माझ्याशी वागणारा शत्रू आजच प्रथम मला भेटला. तुझं नाव काय? त्याची काही जरुरी नाही. ज्यानं माझी तलवार उडून मला बंदिवान केलं त्याचं नाव ऐकायची इच्छा मला होणं साहजिकच आहे. काय तुझं नाव काय? आपली इच्छाच असेल तर माझी ना नाही ते सांगा. मला जयवंतराव भोसले असं म्हणतात. पण आपण आता चालू लागा. हे पहा हवालदार, या जगदेवरावांना किल्ल्यावर घेऊन चला. आणि आता संध्याकाळ झाली आहे तेव्हा किल्लेदारांना सांगा की यांना रात्रभर नीट बंदोबस्तात ठेवा. तसंच हे राजकैदी आहेत. यांच्या व्यवस्थेला बिलकुल कसर होऊ देऊ नका. उद्या मी मागावून येतो. राम राम. राम राम. अरे खरा मर्द. आजपर्यंत पुष्कळ वीराशी माझा सामना झाला असेल, पण असला खांदा वीर मला आजपर्यंत भेटला. माझ्या सुदैवानं जगदेवरावाची तलवार उडाली म्हणून. नाहीतर मालती, तुझ्या आणि माझी पुन्हा भेट व्हायला आशात राहिली नसते. महाराजाच्या इच्छेप्रमाणे जगदेवरावाला मी जिवंत तर पकडले. महाराज माझ्यावर प्रसन्न होणार हे तर आहेच, पण त्यांच्या शाबासकी बरोबरच मालती तुझा कृपा कटाक्ष माझ्यावर पडणार हा विचार मनात आला की मन कसं बघून जातं. रतिरमणा चोलावी फुलवना, रतिरमणा चोलावी फुलवना, रतिरमणा चोलावी फुलवना, रतिरमणा
जय मिळवून खरोखर जवंत होण्याकरिता तुझ्याचकडे येतात. पण माझ्या पाठीवरचे बळ अद्याप बुजले नाही. माझ्या अपमानाबद्दल सूड घेतल्याशिवाय कसा राहील? मग तुला काय माझं डोकं उडवायचं आहे? हे घे, उडव डोकं. मग घे देवाचं नाव. जय शिव, शिपाई हो, उडवा त्याची गर्दन. जय शिवगड. यमाजी, अरे बापरे महाराज, यमाजी, तुम्ही काय करीत होता? सरकार गुन्हा माफ करा. तुरुंगाचा बंदोबस्त पाहण्यासाठी आलो तर हे जगदेवराव मला शिव्या देऊ लागले. मला राग सहन न झाल्यामुळे मी तलवार उपसली. सरकार गुन्हा माफ करा. ठीक, माफ. प्रामाणिक नौकर असून वेळोवेळी फार उपयोगी पडत आहात म्हणून तुम्हाला माफी दिलेली आहे. पण लक्षात ठेवा, जगदेवराव राजकैदी आहे. त्यांच्या जीवाला धक्का लागला तर तुमची गर्दन उडून नेली जाईल. जे हुकूम. जाता तू बाहेर उभे राहा. महाराज, या बेफाम जगदेवरावजवळ आपण एकटेच? बस, मला कळतं. जा बाहेर तुम्ही. जगदेवराव, शिवाजी, आपली भेट झाली, चांगलं झालं. खरोखरच आपली भेट झाली, फार चांगलं झालं. मला तुम्हाला एक हिताची गोष्ट सांगायची होती. मलाही तुला एक हिताची गोष्ट सांगायची आहे. तुम्ही पाचशहाची गुलामगिरी सोडून काहीतरी देशीत करा. तूही बादशहाची नोकरी पत्करून स्वतःचा नावलौकिक वाढव. जगदेवराव, नावलौकिक वाढवण्याकरता गुलामगिरी जायला नको. गुलामगिरी नामर्दा करता आहे, मर्दा करता नाही. खरं ना? कबूल. पण बादशहाची नोकरी म्हणजे गुलामगिरी नव्हे. मी तिला गुलामगिरी खास म्हणणार नाही. जोपर्यंत बादशहाचे अन्न मी खातो आहे तोपर्यंत बादशहाची नोकरी मला केलीच पाहिजे. आणि धनाशी एकनिष्ठ राहणंच आम्हाला इष्ट वाटतं. तुम्हाला जे इष्ट वाटतं तेच आम्हाला अनिष्ट वाटतं. जगदेवराव, विजापूरकरांनी शेकडो हिंदूंना बाटून मुसलमान केलं आणि या जुलमाचा प्रतिकार करण्याकरता गरीब बिचारे हिंदू प्रयत्न करू लागले तर तुम्ही त्याला मदत करायची सोडून त्यांचे कत्तल करायला उद्युक्त व्हावं ना? जगदेवराव, धन्य धन्य आहे तुमच्या धर्मभक्तीची. मी जातीचा अस्सल हिंदू आहे आणि बादशहाच्या कृपेनं हिंदूच राहणार. जुलमना हिंदूंना वाटून मुसलमान केलं ही गोष्ट खोटी आहे. मुसलमान धर्माची श्रेष्ठपणाची खात्री होऊनच कित्येक हिंदूंनी स्वकुशीने मुसलमान धर्म स्वीकारला अशी दरबाराची समजूत आहे. अरे रे, गरीब गाईचा हंबरडा क्षीरसागरात ऐशारामात लोळणाऱ्या शेषशाही नारायणाच्या कानावर जात नाही. खेड्यापाड्या शिरायचं, विहिरी तलाव भ्रष्ट करून खेडीच्या खेडी पाठवायची आणि दरबारात मुसलमान धर्माची महती गावून असल्या जुलमात पांघरून घालायचं. गरीब दुबळ्या प्रजेवर डोईपट्टीसारखे अनेक कर लादून जबरदस्तीनं पैसा उकळायचा आणि तो पैसा स्वकुशीने दिला म्हणून वरून शेकी मिळवायची. जगदेवराव, जगदेवराव, तुम्ही असल्या जुलमाला आळा घालायचा कधी प्रयत्न केला तरी आहे का? पण या गोष्टी जर आमच्या कानीही गेल्या नाही तर आम्ही तरी काय करणार? पाचशहाच्या खुशामती सरदार पुढं गरीब प्रजेच्या रडण्याच्या टिमक्या कशा ऐकू येणार? त्यांच्या त्या डाम डौलाच्या लखलखाटा पुढं या मिनमिनत्या ड्युट्या कशा प्रकाश टाकणार? बस बस, हे राजद्रोहाचं भाषण बंद कर. मला ते ऐकवत नाही आणि कुणाही राजनिष्ठ सेवकाला ते ऐकवणार नाही. पण ते ऐकून घ्यायची तुम्हाला सवय करून घेतली पाहिजे. जगदेवराव, हा राजद्रोह नव्हे, खरी स्थिती मी तुम्हाला सांगितली आहे. तुम्हाला वाटत असेल मी बादशहाचा विरुद्ध आहे, पण तसंही नाही. बादशाह या व्यक्तीबद्दल मला आदर आहे. माझ्या फौजेत हिंदू प्रमाणे मुसलमान सैनिकही आहेत आणि ते माझ्याशी स्वामीनिष्ठेनंच वागतात. मला मुसलमानाबद्दल द्वेष नाही. मला जो संताप येतो त्या त्यांच्या धार्मिक जबरदस्तीचा, जुलमाचा आणि कोणाही मराठ्याला त्याबद्दल संताप वाटलाच पाहिजे. तू मेहरबानी करून एक गोष्ट करशील का? एक आपलं भाषण तरी बंद कर, नाहीतर या तरवारीच्या एका फटक्यानं माझी गर्दन तरी उडवून दे. मी तुमची गर्दन उडवून द्यायला आलो नाही, तर
तुमची गर्दन वाचवायला आलोय. जगदेवराव, या हिंदुपत पातशाहीचा पाया घालण्याकरता आज हजारो जवान जीवापाड मेहनत करीत आहेत. त्यांच्या प्रयत्नाला थोडा हातभार लावा, त्यांच्या श्रमाचं चीज करा. तुमच्या सारख्या पराक्रमीश्वराचं सहाय्य मिळालं काय होणार नाही. या मराठी शाहीच्या वृक्षाची जोपासना करायला तुमच्यासारख्या अभिमानी सेनापतीची जरुरी आहे. जगदेवराव, जगदेवराव, हा महाराज तुम्हाला हाका मारतो आहे. बस, ही स्तुती स्तोत्रे एकदम बंद कर. बादशाची निंदा ऐकायला जसा मला चिटकार आहे तशीच माझी स्तुती केलेली मला खपत नाही. जा, आपल्या पांडित्याचे प्रदर्शन तुझ्या त्या लंगोट्या मावळ्या पुढे कर. या अस्सल राजनिष्ठ जगदेवा पुढे करू नकोस. सिंहाला आपल्या स्वभावाची विस्मृती व्हावी ना, सूर्याला त्याच्या तेजाची आठवण करून द्यावी लागावी ना. बा महाराष्ट्र, तुझ्या सुपुत्राच्या हृदयात तुझ्याबद्दल दया येत नाही. त्याला काय करावं, त्याला काय करावं. आज या सोंगावर कितीतरी पैदास झाली. इथं शिवाजी महाराजांचा झेंडा फडकत आहे ते पाहून क्षणभर मला असं वाटलं की इथं मुसलमान फकीरांना उपाशी मरण्याची पाळी येत असावी. पण छे, या इथल्या रहिवाशांच्या धर्मबुद्धीचं कौतुक करावं तिकडं थोडं. ज्यानं त्यानं मला हाका मारून म्हणावं, बाबाजी या पैसा घ्या, असं कळून करून माझी झोळी भरवून गेली. पैसाच पैसा. काय कमाई. वा, फकीरीच्या धंद्यासारखी दुसरी धंदा नाही. वा, मजाच मजा. ज्यानं जन्माला यावा आणि भीक मागायला सुरुवात करावी. माझ्या बरोबर माझ्या पाठोपाठ एक ब्राह्मण भिक्षुक सुद्धा माझ्या पाठोपाठ येत होता. ओम राजाये राज प्रसवे म्हणून मोठ्यानं ओरडत होता आणि प्रत्येकाच्या घरी जाऊन ओंजळ पैसे घेत होता. खरंच भिक्षुकीच्या धंद्यासारखी आणखी दुसरा धंदाच नाही. अरे, हा ब्राह्मण तर इथेच येतो आहे. याची थोडी गंमत करूया आणि नंतर किल्लेदार साहेबाकडे हजेरी लावूया. क्यों पंडित, पैदास तो अच्छी है रे. दूर हो मत विटाल होईल. अपने हाल हवाल क्या है, इतना ही मेरा सवाल है. अरे, तुझ्या सारख्या फकीर अशी गाठ पडल्यावर माझे हाल काय विचारतो. आणि हवालाबद्दल विचारतो तर मी रोखीचा धंदा करतो. दक्षिणेत हवाला बिवाला काही चालत नाही. पंडित जी, आप तो भिक्षुक है, क्या भीक मागते हो. भीक म्हणू नकोस, दक्षिणा म्हण. मी भिकारी नव्हे, भिक्षुक आहे, समजलास. शाबास. पूर्व, तू मुसलमान आहेस, तू दिसत नाही. आता तुला किल्लेदार साहेबाकडे जो फटके चढवतो बघ, हा किल्लेदार साहेबाचा वाडा आहे. ओ पंडित जी, मेरा ख्याल सुनो. तुझा ख्याल ऐकायला मला वेळ नाही. पंडित जी, मेरा दिल में तो ऐसा है कि आपने आज भरपूर कमाई की.
मैं तो एक परवरदिगार का बंदा हूँ, ताबेदार हूँ, मैं तो गरीब हूँ। अल्लाह के नाम से खुश होकर मुझको एक दिडकी दे दो बाबा। दिडकी? एका दिडकीसाठी काय श्रम पडतास हे तुला काय कळतं? अरे गरज पडल्यास आम्ही प्राण देऊ, पण दिडकी नाही देणार, समजला? मैं तो हमेशा बम्बन लोगों की खैरात करता हूँ। ये लो आपको। अरे वा, तू तर खरोखरच चांगला माणूस आहे. मुसलमान असून देखील हिंदूंना लाजवला तू. सोड सोड, दे पैसे. ऐसा ऐसा नहीं पंडित जी, आप कायदे से चलो। आप जो पहले गाते थे ओ राजा ए राज प्रसवे, वो पहले गाकर हा? अरे ते तर वेद आहेत, ते लेंचाच्या शूद्राच्या कानावर पडता कामा नयेत. ते तुझ्या समोर कसे म्हणू? आपको एक मुठ ज्यादा मिलेगा। हाँ. तर असं करेन, मी डोळे मिटून म्हणेन, म्हणजे मी तुला बघितलंच नाही असं समजून म्हणेन. थोडं मनातल्या मनात म्हणेन, समजलं? समझ। ओम राजाय राज प्रतवे. वाह, ये लो, और नहीं मिलेगा। हा? असं काय करतोस? अरे तू माझा दोस्त नाहीस का? ये दूर सरको, आपको विटाळ होएगा। ए हराम खोरा, पैसे देत नाहीस? थांब, तुला हजार कळत. किल्लेदार साहेब, हा कोणीतरी हे फकीराचं सोंग घेऊन किल्ल्याची टेहळणी करत आहे. या लवकर या, लवकर या. काय गडबड आहे? हा पहा, किल्लेदार साहेब, हा कोणीतरी इसम फकीराचा सोंग घेऊन किल्ल्याची पाहणी करत असताना मी पकडला याला. ठीक केलं भटजी महाराज, पण भटजी महाराज हा आमचाच आहे. कुऱ्हाडीचा दांडा आणि गोतास का? हे घर बेजाच काम आहे बघा. तसं काही नाही, काही गुन्ह्याच्या तपासासाठी आम्हीच त्याला नेमला होता. आणि हा गुन्हा करण्यास प्रवृत्त झाला. चालायचंच हे असं. बर, त्याची काळजी आता तुम्हाला नको. सोमतराव, तुमचं सोंग या भटजी महाराजांना ओळखावं ना? भटजी महाराज बाकी हुशार खरे. अहो, मी आहेच तसा. आता हे बघा, आज मला दुप्पट दक्षिणा मिळायला हवी, म्हणजे याला पकडून दिल्याबद्दल दक्षिणा, आणि दक्षिणा म्हणून दक्षिणा, आणि वर यानं जे काही आणलं आहे ते पण मला मिळालंच पाहिजे बघा. ठीक आहे सोमतराव, तुम्ही एक 10 रुपये आणा बघू घरातून, किंवा घरातच चला ना. नको नको नको, दक्षिणा वगैरे काय ती इकडंच होऊ द्या. बर, सोमतराव, ती कमाई आणा, तुमची फकीरीची कमाई आणा. हा भटजी महाराज, हे घ्या, हे बक्षिसाचे 5 रुपये, आणि ही घ्या दक्षिणा, आणि ही सारी फकीरीची कमाई. पैसे पडले. ते पण घ्या, सगळी कमाई घ्या. द्या आता ही सारी कमाई घ्या आणि द्या आशीर्वाद. अरे अरे हे काय, भटजी महाराज कुठे गेले? ओ भटजी महाराज. हो, भटजी महाराज आता गुप्त होऊन हिकमताच्या रूपात तुमच्या समोर प्रकट झालेले आहेत. अहो हिकमतराव, कमाल आहे तुमची. अहो मला सुद्धा फसवलं. अहो तुम्हालाच काय, महाराजांना सुद्धा फसवून त्याच्याकडून 5 मोहरा हल्ल्यात बघा. आवाज आहे का? बर हिकमतराव, सोमतराव, तुम्ही घरात चला बघू, आणि तुमच्या काय काय बातम्या आहेत तेवढ्या सांगा बघू. या एकेका कणाकरता काय या माशाच्या उड्यावर उड्या. मी शुकशुक म्हणता सगळे मासे पळून गेले. आता पाहू केवढ्याला येतात ते. माशानो या, हे दाणे तुम्हाला लालू टाकण्यासाठी नाही टाकीत मी, आणि तुम्हाला पकडायला माझ्या हातात गळी नाही. या, असे भिवू नका. आलो, अगदी भीत नाही का?
लक्ष, माशाला भिवून कोळी दचकला हे नवलच म्हणायचं. वा, कुणी दचकायचं नाही वाटतं. ध्यानी नाही, स्वप्नी नाही, आणि असा अचानक ओळखीचा आवाज ऐकू आला तर कुणी चपापायचं नाही वाटतं. हे तरी आम्हाला कळलं की आम्ही तुमच्या ध्यानी नाही आणि स्वप्नही नाही. असं मी कुठे म्हटलंय? काय ग बाई तरी, या माशांना जेवढं कळतं तेवढं माणसांना देखील नाही कळत म्हणायचं. म्हणजे आपली भाषा या माशांना कळते वाटतं. म्हणजे यात काय संशय? माझी भाषा माशांना कळत असल्याशिवाय का माझ्याशी बोलत होती ती? मासेच काय, पण बागेतली फुलं, तुषार, हे कारंज्यांचे तुषार, या सगळ्यांना माझी भाषा कळते. आता कळलं का? कळलं. प्रेमाची भाषा कळायला प्रेमीच बनावं लागतं. जरी माझे पाय त्या बेसूर रणभूमीवरून या प्रेमळ प्रेमभूमी झाले तरी माझं मन अद्याप मागे जंगलात आहे की काय? ही भाषा का कळली नाही बरं? पण आता तरी कळायला लागली ना? हो, आता अगदी भराभर कळायला लागली. पुढे चढत नाही, एक सुद्धा कठीण शब्द लागत नाही. व्याकरण बिकरण सगळं तोंड पाठ आहे. पुढचा धडा देता का? हो, मी? वा, अजून काही शिकायचं राहिलं आहे वाटतं. शिकायचं राहिलं नाही ना? मग परीक्षा उतरल्याबद्दल सनद देऊन हा फुला फुलाने भरलेला आपल्या सौंदर्याचा बगीचा आमच्या स्वाधीन करा. हा बगीचा नाही, हे एक रानातलं काटेरी वाळवंट आहे. मालती, हे तुझ्या सौंदर्याचं जाळ माझ्या मनोवृत्तींना गुफडीत आहे आणि त्याही मोठ्या आनंदानं त्या जाळ्यामध्ये गुफडून जात आहे. आलीत कसा परत येईल? तुला जे पाहिजे आहे ते तुझ्याकरिता आणलंय. काय आणलं आहे? दाखवा पाहू. दाखवा दाखवा ना. दाखवायचं काय? जयश्री का कुठे दाखवता येते?
मालती, हा जयसीचा नदाणा तुझ्या चरणापाशी ठेवण्याकरता आणलाय. त्याचा स्वीकार कर आणि या दसाला त्याच्या योग्य कामगिरीबद्दल बक्षीस दे. बक्षीस द्यायला माझी ना नाही, पण असं उगीच कसं काही बक्षीस द्यायचं? वल्लभानं आपल्या प्रियतमेसाठी जयश्रीची पायघडी घालून ठेवावी आणि त्या पायघडीवर प्रियतमाने मोठ्या डौलाने चालावं हे ठीक आहे, पण त्या अदृश्य जयश्रीला आपण शत्रूकडे जिंकून आणलं तेव्हा आपल्या अंगावर तिने काही अलंकार चढविले असतील. चढविले आहे की नाही? हो हो, माझ्या अंगावर या लढाईत काही तळकच अलंकार चढले. प्रियतमेला सद्गुणाचे अलंकार जितके शोभा देतात तितकेच वल्लभाला शौर्याचे अलंकार शोभितात. खरंच आपल्या जखमा फार खोलकर नाहीत ना? विशेष खोल नाही. रणांगणावर शत्रूच्या तलवारीने केलेल्या जखमा आपल्या नेत्रकटाक्षाने माझ्या हृदयावर केलेल्या जखमा इतक्या खोल नाही. वा मालती, मी आपल्या हृदयाची जखम तुला दाखवू का? वा, मी आपल्या हृदयाला जखम केली का? मी अगोदर आलो नाही म्हणून वाटते होय ना? आता तूच पहा, मी महाराजांचा ताबेदार, त्यांच्या कामगिरीवर गेलेला, मग अगोदर त्यांचं दर्शन नको का घ्यायला? त्यांचं दर्शन घेतलं तेव्हा बरीच रात झाली होती आणि माझ्या जखमा बांधण्यात बाकीची रात्र गेली. सकाळी जरा कालच्या थकव्याने जास्त झोप लागली, पण जागा झाल्याबरोबर रिकबिक पाय ठेवून घोडा उडलेला तो प्रथम तुझ्याच दर्शनाला आलो बघ. अगं बाई, असं का? मग उगीच बाई मग बोलली.
काहीतरीच मी बडबडले, मला क्षमा करायची. हा यात बॉ क्षमा कसे करायची? आता आपण क्षमा मागता आहात तर मागू करते. हा, पण आमची एक अट आहे, ती पुरी केली पाहिजे. अशी काय अट आहे ती सांगा तर पाहू. पुरी होण्यासारखी असेल तर करीन पुरी मी. एकदा ह्या भाऊच्या हातकाडीने आम्हाला बांधून टाकावं आणि पोळ्याचं ओट्याचं कुलूप घालून आमचं तोंड बंद करावं. ईश्वर, आम्ही नाही असल्या अटी कबूल करणार. जा. ठीक आहे, मग मी परत जातो. थोडं तयारच आहे. आपण खूप जायला निघाला, पण मी मध्ये जाऊन येईल. म्हणजे मी जशी आपली काहीही कुणीही नाही वाटतं. कोणीच नाही कशी मालती. या जयवंतरावाच्या हृदयावर सत्ता चालवणारी सम्राज्ञी तू आहे. त्याच्या जशीला उत्तेजन देणारी देवताही तूच आहे. त्याच्या आयुष्याला वळण देणारी यक्षिणी तूच आहे. अथांग सागर हा प्रेम जारी मेन जसा. अथांग सागर मला निरोप म्हणायला हात मोठ सापडलाय वाटतं. होय का? सगळी माणसं खुशाल आहेत ना? पत्र वाचताना हिची मुद्रा पाठत का चालली असं आहे का त्या पत्रात? सुभान्या, तू जा आणि जमादाराला कोणी जाण म्हणून तयार करून ठेवायला सांग. एकदा येते. जी ताई साहेब, आपण जरा आवडतं घ्या. असं आहे का काय बरं त्या पत्रात? काय ओळख तयार करण्याची घाई आणि आहे का तरी काय? काय असायचं? नशीब. तरी पण मला सांगण्यासारखं नाही का? तुझं दुःखाचं कारण तू मला सांगू नये का?
तुझं दुःख दूर करण्याचं समट माझ्या अंगात नाही का? आपण मनात आणा तर खरोखरच माझ्या मनाचं दुःख आपण दूर करू शकता. मग बेलाशक सांग, तुझं दुःख दूर करणार नाही तर भोसल्याच्या गोळ्याचं नाव सांगणार नाही. अगदी शपथ. शपथ. मग तर वाचा. अरे का आपल्या हातून होण्यासारखं नाही का काही? नाही, मी जरा बुचकळ्यात पडलो. मालती, जगदेवरावाची बायको चंद्रावती तुझी बहीण आहे या गोष्टीचं मला विस्मरण कसं पडलं कोण जाणे. खरोखरच का? तुझं दुःख दूर करणार नाही तर भोसल्याचं नाव सांगणार नाही असं तुला वचन दिलं आहे. आणि ते पुरं करणं म्हणजे जगदेवरावाला सोडून त्यांचं व त्यांच्या बायकापुराची भेट करणं आणि जगदेवाची सुटका तर अशक्य आहे. का आपणच केलेली गोष्ट आपल्यालाच निस्तरता येत नाही का? मी पुष्कळ निस्तारायला पाहिजे, पण मला ते निस्तारता आलं पाहिजे ना. ही गोष्ट सर्वश्री जगदेवांच्या हातची आहे. त्यांनी विजापूरचा पक्ष सोडावा आणि महाराजांना मिळून आपलं कल्याण करून घ्यावं. ते काही नाही. जगदेवराव उद्या सूर्यास्ताच्या आत आपल्या बायकापुरात गेला नाही तर ही मालती आपल्याला अंतरलीच म्हणून समजा. पण मी मोकळा होईल तर ना. ठीक आहे मालती, ऐक, उद्या सूर्योदयाच्या आत जगदेवाला जर मी कैदीतून मुक्त न करीन तर भोसल्याचं नाव सांगणार नाही. एवढंच काय तर हे जवानाचं काळातून तुझ्या दृष्टीच पडू देणार नाही. अगं हे निघून गेले. ते पहा घोड्यावर स्वार झाले. तो पहा घोडा चौकरी उडाला. त्यांचा शूरपणा, त्यांचा धाडस त्यांना शोभून जाणे. जयवंतराव, आपल्या शब्दाप्रमाणे उद्या सूर्योदयाच्या आत जगदेवरावांची मुक्तता झाली आणि उद्या सूर्यास्ताच्या आत ते आपल्या बायका मुलांना भेटले तर ही मालती सर्वस्वी तुमचीच होऊन राहील.
जगदेराव उठा उठा. जगदेराव उठा. जगदेराव. मला जगदेव जगदेव अशी हाक भरून उठा उठा म्हणून कुणीतरी उठवत आहे. जगदेराव आपण उठा. इथून एकदम निघून चला. हा डगला घालाने गडचा रस्ता जरा. आपल्या बायकोपरात जाऊन पडा जगदेवराव. मी खास स्वप्नात आहे. मी स्वप्नात नाही, जागे व्हा. पण जागेपणातून जागे व्हा आणि माझ्या विनंतीकडे लक्ष द्या. चला, एक क्षण सुद्धा गमावू नका. जल्दी करा. मला एवढा गयावया करून सांगणारा शूर पुरुष तूच ना? होय तूच. मला बंदिवान करून आणणारा शूर पुरुष तूच. मग मला आता घरी जा म्हणून कसा सांगतोस? तूच मला पकडून आणलंस आणि तूच मला सोडून देतोस. याचं कारण? कारण सांगण्याची ही वेळ नाही. आपल्या घरच्या माणसांना आपण केव्हा भेटाल असं झालंय. बाहेरचा पहारेकरी मोडून पडलाय. पळा, एकदम पळा. चला, तुम्हाला कुणीही अडकाटी करणार नाही. चला, एकदम जल्दी करा. प्राण वाचवा जगदेवराव. तू आपल्या धन्याशी बेमान होऊन मला इथून पळवून लावतो आहे. पण मी इथून मुळीच पळून जाणार नाही. माझ्या मनात तुझ्याबद्दल असलेला आदर मात्र पार नाहीसा झाला. तुझ्यासारख्या निमघरामाचे उपकार शिरावर घेऊन वाचण्यापेक्षा मेलेलं का वाईट? जगदेवराव, मी आपल्या धन्याशी बेमानी झालो नाही आणि मी आपल्यावर उपकाराचं ओझही लादत नाही. माझं कर्तव्य मी करतो आहे. मी तुमच्याबद्दल हिते राखून काय होईल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. पण आता उपदेश करण्याची आणि ऐकण्याची ही वेळ नाही. चला, आज शिपाई आलाच शिला तिला. पकडा या हरामखोराला. हा यमाजी, खबरदार. बरं, हरामखोर म्हणायला तुम्हाला काय अधिकार आहे? हरामखोर नाही तर काय, फितूर होऊन पहारेकराला ठार करून शत्रूला सोडवण्याची खटपट करणारा हरामखोर नाही तर कोण? हा जगदेव आज इथून पळाला असता तर महाराजाने आमची गर्दन ठेवली असती का? या यमाजी भास्कराचा उद्या कडेलोट झाला असता. बांधारे याच्या मुसक्या. हा, खबरदार. मुसका बांधण्याचं काही कारण नाही. यमाजी, तुम्हाला काय शिक्षा करायची असेल तर ती करा. तर मग याचं डोकं उडवा. किल्लेदार, या धाडशी वीराचं डोकं उडविण्यापेक्षा माझंच डोकं उडवा. तो फितूर असो की बेमान असो, जो माझ्याकरता गर्दन द्यायला तयार झाला त्याच्याकरता माझी गर्दन मला दिलीच पाहिजे. माझंच डोकं उडवा. हट. हे फितूर, तर हो पुढं. आणि देवाचं नाव घ्यायचं असेल तर मालतीचं नाव घे. हो पुढं. रामखोर, शिपा. खबरदार, मालतीच्या पवित्र नावाला आपल्या मुखाने विचारली सर. हरामखोर, बडबड किती करतो? शिपाई हो, उडवत. हा सबू. महाराज. जयवंतराव, तुम्ही हे धाडस करून आमचा गुन्हा केला आहे. हाय कबूल. होय सरकार. आज संध्याकाळी तुम्ही जगदेवरावाबद्दल माझ्याजवळ रदबदली करण्याकरता आला होता. त्यावेळी मी तुमची विनंती अमान्य केली, होय ना? होय सरकार. मग माझ्या मर्जी विरुद्ध हे बेकायदेशीर कृत्य करायला तुम्ही कसे तयार झाला? बोला. बोल बोल. हा, वाचा का गेली? माझी जयवंतराव, तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं. या प्रश्नाचं उत्तर मला देता येत नाही. पण मी एवढं स्पष्ट सांगतो की माझ्या या कृत्याबद्दल एखाद्या राजकीय कारस्थान किंवा फंद फितुरी खास नाही. आणि याबद्दल वाटेल ती शपथ घ्यायला माझी तयारी. शिवराच्या शब्दाला शपथेची जरुरी नाही. आणि ज्या अर्थी तुम्ही जगदेवरावांना सोडण्याचं कारण उघडपणे सांगत नाही, त्या अर्थी मी त्यात जास्त खोलही जाऊ इच्छित नाही. पण मला माझ्या प्राणाची मुळीच पर्वा नाही. जगदेवराव जर बंधमुक्त होऊन आपल्या बायकोपराशी भेटत असतील तर या यश्चित प्राणाची मला मुळीच पर्वा नाही. पण तुमचे प्राण जाऊन सुद्धा जगदेवराव बंधमुक्त व्हायला तयार आहेत ना? ती गोष्ट अलाईद आहे. आपण जगदेवरावांना सोडलं असं म्हणा म्हणजे झालं. आणि तसं मी कधीही म्हणणार नाही. जगदेवराव सारख्या पुरुषाला मोकळा मी कधीही सोडणार नाही.
पण मी यांच्याकरिता जन्मभर आपला बंदिवान राहतो आणि आपली इच्छाच असेल तर या गटकेला स्वतःच्या हाताने स्वतःची गर्दन ओढून घेतो. जगदेवरावांना सोडण्याच्या प्रयत्नाबद्दल तुम्हाला तुमची गर्दन जायचीच आहे. तर मग माझी गर्दन जाण्यापूर्वी महाराज, जगदेवराव जर आपल्या घरी जाऊन आपल्या बायको परत भेटत असतील तर मी मोठ्या समाधानाने मरेन. तेवढं समाधान, तेवढा आनंद, तेवढं सुख मला मरणापूर्वी द्या. नाही म्हणू नका महाराज, ही माझी अखेरची विनंती आहे. तुमची इच्छाच असेल तर फक्त एक दिवसाकरता जगदेवरावांची मी सुटका करतो. या मुक्तीत त्यांनी आपल्या कुटुंबातील माणसांना भेटून परत या कैदखान्यात यावं. जगदेवराव, माझं म्हणणं तुम्ही ऐकलंच आहे. ही पहा, सूर्योदयाची वेळ होत आली आहे. या घटकेला तुम्ही घोड्यावर स्वार व्हा आणि बायका मुलांना भेटून परत इथं या उद्या उजाडण्याच्या पूर्वी. मी ही गोष्ट कधीही कबूल केली नसती, पण काही झालं तरी मला बंधमुक्त करण्याचा जयवंतरावाचा निश्चय पाहून माझ्या मनात त्याच्याबद्दल अत्यंत प्रेम उत्पन्न झाले. जयवंतराव, तू कुणाचा कोण? तू माझा मित्र नव्हेस, भाऊबंद नव्हेस किंवा सोयरा दायराही नव्हेस. उलट तू माझा शत्रू असून ज्या अर्थी तूच मला सोडवू पाहतो आहे त्या अर्थी तुझ्या प्रेमाला, तुझ्या अलौकिक उदारपणाला मान देण्याकरिता मी एक दिवसाच्या आत चंद्रावती आणि विश्वास यांना भेटून येतो. पण शिवाजी, पण ही गोष्ट मी एका चटीवर मान्य करतो. जयवंतरावाच्या अपराधाबद्दल त्याची गर्दन उडविण्याची शिक्षा रद्द झाली म्हणून तू आताच मला सांगितलं पाहिजे. जगदेवराव, जयवंतरावांनी अविचारानं तुम्हाला सोडण्याचा प्रयत्न केल्याबद्दल आमच्या कायद्यानं त्यांना देहांत शासनाची शिक्षा दिली आहे आणि ती रद्द करणं इष्ट होणार नाही. मग मलाही तुझं म्हणणं कबूल नाही. एवढ्याशा सुखाकरिता जयवंतरावाचे प्राण वाचवण्यापेक्षा स्वतःचे प्राण वाचविणे उद्युक्त आहे असं मला वाटत नाही. तर त्या सुखाच्या उपभोगापेक्षा दुःखाचा उपभोगाचाच मला जास्त अनुभव मिळेल. जगदेवराव, महाराजांचं म्हणणं आपण मान्य करतो. मी जे एक कृत्य केलं ते कायद्याच्या दृष्टीनं पाप असलं तरी माझ्या दृष्टीने ते पुण्याचं. पण आपण आता एकदम निघून जा आणि मुळाबळाशी भेटा. जगदेवराव, एवढा पुण्याचा लाभ मला मरता मरता तरी घेऊ द्या. तुझ्या उपकारातून सुडायला काही साधन न राहिल्यामुळे मला नित्याचा अद्यपत भोगावा लागेल त्याची वाट काय. हा प्रसंग मोठा कठीण झाला. आता मी त्याला काहीतरी तोड काढली पाहिजे. जगदेवराव, जयवंतरावांच्या उपकाराबद्दल उत्तराही होण्याचा एकच मार्ग म्हणजे मी तुमच्या शब्दाला मान देऊन जयवंतरावांना क्षमा करणे हाच. मी जयवंतरावांना त्यांच्या अपराधाबद्दल त्यांना क्षमा केला आहे आणि त्यांची शिक्षाही रद्द केली आहे. मग तुझं म्हणणं मला कबूल आहे. माझ्या मेहनतीचे औषधा तरी सार्थक झाले. तुम्ही ठरलेल्या मुक्तीत परत याल याबद्दल मला मुळीच शंका नाही. पण कायद्याप्रमाणे कोणीतरी तुमच्याबद्दल ओलीस राहायला पाहिजे. या जयवंतरावांना आम्ही तुमच्याबद्दल या ओलीस ठेवतो. जयवंतराव, तुम्हाला तयार आहात ना? होय महाराज, तयार आहे. ठरलेल्या मुदतीत जगदेवराव परत न आले तर काय होईल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. तर मग जगदेवराव, तुम्ही आपल्या घरी जाऊन उद्या सूर्योदयाच्या आत परत इथं या आणि तोपर्यंत हे जयवंतराव पोलीस म्हणून ह्या कारागृहाचा अनुभव घेतील. उद्या या वेळेपर्यंत जर तुम्ही इथं आला नाहीत आणि आताच्या प्रमाणात या सूर्याची किरण ह्या पृथ्वीवर पडण्यापूर्वी या जयवंतरावाचा चकमकीच्या टोकावरून कडेलोट केला जाईल. हाय कबूल? कबूल. कबूल. हाती सापडल्यानंतर इथे परत येण्याची आशा छे नाव सुद्धा काढू नकोस. पण मी तुला इतकं खास सांगते की ती आज आता या वेळेला इथं आल्याशिवाय राहायचे नाही. शत्रू शत्रूत फरक असतो. जगदेवरावांचे शत्रू शिवाजी महाराज आहे हे ध्यानात ठेव. मग तुला खास वाटते की इकडच्या स्वारीना शिवाजीकडून काही अपाय नाही म्हणून? अपाय घडायचं नाही इतकंच नव्हे तर आज जगदेवराव इथं आल्यापासून राहायचे नाही. पण इतकी खात्री तू कशावरून देते हेच पण मला समजत नाहीये. का देतेस, कशावरून देतेस हे प्रश्न तुम्हाला विचारू नकोस. माझं आपलं म्हणणं ऐकतो. आज ते खरोखरच इथं येणार आहे. माझं म्हणणं खरं होतं की नाही ते पहा. ताई, तो पहा घोडा चौफेर उडाला. कोण आहेत का?
देवा, हे काय नवीन संकट उडवले? सुभान्या, अरे सुभान्या, अरे धाव धाव. विश्वासचा थोडा उदळा. विश्वासला वाचव रे. धाव सुभान्या, धाव. ताई अगदी भिवू नकोस. तो पहा विश्वास आणि दुसरा कोणीतरी घोडा उडवी तिकडेच येत आहेत. मालती, अगं तुझ्या तोंडात साखर पडू. स्वारी चालेल. माझं मन खरं झालं की नाही? पण हे पहा. चंद्रावती, देवाच्या पुतळे पुन्हा आपलं दर्शन घडलं. पण हे दर्शन क्षणिक आहे. चंद्रावती, एका घटकेनं मला परत जाण्याकरता निघालं पाहिजे. म्हणजे आपली कायमची सुटका झाली नाही का? आपल्याला परत गेलंच पाहिजे का? हो, गेलंच पाहिजे. एका शूर तरुणाच्या धाडसामुळं आणि शिवाजी राजाच्या उदार गुणामुळं मला तुमच्या भेटीला येता आलं. हे कसं? ती सगळी हकीकत सांगू लागलो तर ही घटका कधीच निघून जाईल. पण चंद्रावती, उद्या सूर्योदयाच्या आज जर मी गडावर पोचलो नाही तर माझ्याकरिता ओलीस राहिलेल्या त्या तरुण सरदाराचा कडेलोट होईल. अगं बाई, काय? कोण? मालती, यावेळी तूही मला भेटलीस, फारच बरं झालं. चंद्रावती, ज्या तरुण पुरुषानं मला युद्धामध्ये बंदिवान केलं, तोच तरुण तुमची माझी भेट व्हावी म्हणून माझ्याकरिता प्राण द्यायला तयार झाला. पण परमेश्वरानं त्याचे प्राण वाचविले. तोच सरदार माझ्याकरिता पोलीस राहून त्याने पुन्हा आपले प्राण धोक्यात घातले. कोण हा उदारपणा? त्याचा हा पराक्रम आणि उदारपणा पाहून मी थक्क झालो. खरोखरच मालती जर मालची मुलगी असती तर त्या सरदाराला त्याला त्याच्या सद्गुणाचे पारितोषिक म्हणून मी बहाल केली असती. खरंच त्या सरदाराचं नाव काय बरं? त्यांचं नाव जयवंतराव भोसले. मालती, जयवंतरावच ना ग ते? ताई गप बस हा आता. मालती, त्यालाच तू योग्य आहेस. खरोखरच तू त्या तरुण पुरुषाला माळ घाल. मी परत गेल्यावर तुझ्याबद्दल त्याला असंच सांगितल्यापासून राहणार नाही. चंद्रावती, माझी वेळ भरत आहे. मला आता गेलंच पाहिजे. पण आपण अगदी थकलेले आहात. सगळ्या दिवसाचे उपाशी दिसत आहात. आज चला थोडं फराळाचा खाऊन मग निघायचं आहे. बरं, चल. बाळ विश्वास, जयवंतराव, एका घटके करता का होईना, पण जगदेव रावांची मुक्तता करून तुम्ही आपलं वचन खरं केलं आहे. आता ही मालती सर्वस्वी तुमचीच आहे. कोण? बाळ विश्वास, अगोदर कसा आलास तू? बाबा की नाही त्या जयवंतरावाच्या एक एक गोष्टी सांगत असतात. आई म्हणाली मावशीला ऐकायला घेऊन ये म्हणून आलो. चल चल लवकर. मी नाही येत जा, मला मग कळतील त्या. मग तो कोण तुला सांगणार? जयवंतराव येणार आहेत का सांगायला? सोड सोड, मला गोष्टी ऐकायला जाऊ दे. नाही, पण बाळ कोण येणार हे सांगायला असं म्हणाला? तू ऐकलंच नाहीस वाटतं. मी नाही सांगत होता जा. पण मला पुन्हा एकदा सांग पाहू. तुझ्या तोंडात ते कसं अगदी गोड लागतं. माझ्या तोंडापेक्षा ते तुझ्या तोंडात फारच गोड लागतं. म्हण पाहू, जयवंतराव. हे पहा, मीही म्हणतो आणि तूही म्हण. जयवंतराव. 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 आता जा, आता नाही म्हणत. पुन्हा एकदाच म्हण. तू कसं गोड म्हणतेस. मी नाही जात.
घोडा थकलेला आहे. सुभान्या, त्या झुंजार घोड्यावर झीन घालून तयार राहा आणि हा घोडा घेऊन मागावून ये. आपल्याला पाव खटका देखील विश्रांती मिळाली नाही. कसली विश्रांती आणि कसलं काय? सूर्योदयापर्यंतचा अवकाश असला तरी शक्य तितक्या लवकर तिथं पोहोचलो म्हणजे बिचाऱ्याची कैद तेवढी कमी होईल. एक खटका आणखी जास्त बसायला काहीच हरकत नाही. थोडा वेळ बसावं लागेल. इतकंच ना? मग काय बसतील जरा. पण असं का? तुमच्या माझ्या एका घटकेच्या भेटीसाठी त्या बिचाऱ्या सत्पुरुषाला बंदिवास का? एक एक क्षण चालला आहे तस तसं माझं चित्त कसं चुटपुटत आहे. आता थांबायची सोय नाही. मी येतो आता. चंद्रावती, बाळ विश्वास येतो. मालती, बाळ चंद्रावती. मालती, मी आता काय करू ग? हा जीव ठेवावं असं मला वाटत नाही. ताई, असं निराश होऊन कसं चालेल? आपल्याला काहीतरी प्रयत्न करायला पाहिजे. काय प्रयत्न करता येतील? अगं, जिकडे जयवंतराव सारख्या सरदाराच्या प्रयत्नाला यश आलं नाही तिकडे आपल्या बायकाच्या प्रयत्नाला काय यश येणार आहे? ताई, मोठमोठ्या मुत्सद्यांच्या, मोठमोठ्या वीरांच्या आणि मोठमोठ्या साधू संतांच्या हातून ज्या गोष्टी घडलेल्या नाही त्या बायकांच्या हातून सहज घडतात. त्यातून शिवाजी राज्य अगदी थोर अंतकरणाचे आहे. स्त्रियांबद्दल त्यांच्या मनात अत्यंत उदार भावना आहे. आपण त्यांचं दर्शन घेऊ आणि त्यांच्या पायाजवळ जगदेवरावांच्या मुक्ततेची भिक्षा मागू. असं जर असेल तर आता आपण आताच जाऊया. मी आणि बाळ त्यांच्या पायावर लोळत घेऊ आणि इकडची एक सुटका तर घेऊन घेऊ, नाही तर तिकडेच मस्तक आपटून कपाळा मोक्ष तरी करून घेऊ. चल, आपण निघायची तयारी करूया. चल. हा कंटाळवाणा काळ संपणार नाही. कालचा दिवस आणि रात्र अत्यंत त्रासात गेली खरी, पण शेवटी हाती घेतलेल्या कामाचं फळ मिळालं. खरोखरच समाधानासारखा आनंद कशातही नाही. हे काय, यावेळी 2 प्रहरची वेळ उलटून 3ऱ्या प्रहरची वेळ झाली. यावरून माझ्या सुटकेची वेळही जवळ येत चालली. किल्लेदार कुठं आहेत? जा त्यांना बोलाव ना. पहारे खरी, जगदेवराव इथं असताना बेछाना वगैरे होता, तो कुठं आहे? आज सकाळीच किल्लेदाराच्या सांगण्यावरून काढून टाकला. विलक्षण आहे. जयवंतराव आमचे सरदार, आमच्या मर्जीतले सरदार, हे ठाऊक कसं नाही. ही त्यांची जर ही बर्दास्त तर ज्या जगदेवरावांची काय अवस्था केली असेल. महाराज, मी इथे कैदी म्हणून आहे, सरकारचा पाहुणा म्हणून नाही. म्हणून काय झालं? ज्या जगदेवरावांबद्दल तुम्ही ओलीस आहात ते एक राजकैदी होते, अर्थात तुम्ही राजकैदी आहात. राजकैद्या करता जे म्हणून सोयी करून आखून दिलेल्या आहेत त्या व्हायलाच हव्या. आमच्या कोणत्या कृत्या निष्ठुरपणा किंवा क्रूरपणा असता कामा नये. अशा वेळोवेळी मी अधिकाऱ्यांना सक्त ताकिदी दिल्या असून सुद्धा अजूनपर्यंत सावळा गोंधळ व्हावा ना. मग आमच्या लोकांना आमच्या सत्तेपेक्षा विजापूरकरांची किंवा मोंगलांची सत्ता जास्त प्रिय वाटेल. किल्लेदार साहेब घरी नाहीत महाराज. घरी नाही? नाहीत, कामगिरीवर गेले आहेत. मग त्याने आपला ताबा कुणाकडे सपूर्द केला आहे? कुणाकडे नाही तर काय? कुणाकडे नाही. मी ज्या शिस्ती घालून देतो त्या जर असत्या आणि शिस्त ज्याने बाळगावी त्यानेच जर मोडली तर कसं काय? ते काही नाही. याबद्दल बंदोबस्त झालाच पाहिजे. पहारेकरी कुणाला तरी पाठवून जयवंतरावांच्या जेवणाची व्यवस्था करा. आणि किल्लेदार साहेब आले म्हणजे मला गुपचूप येऊन वर्दी द्या. जी सरकार.
जयवंतराव महाराज, हा तुरुंग तुम्हाला कसा काय वाटला? अत्यंत सुख. लोकांच्या गजबजीत राहणाऱ्यांना ज्यांना सवय आहे त्यांना इथे 4-5 दिवस आरामच वाटेल. मला तर हा कैदखाना आहे असं वाटतच नाही. अत्यंत उदात्त हेतू मनासमोर ठेवून त्यांचा त्यांना निधिध्यास लागला आहे अशा थोर विभूती समोर तुरुंग काय तुरुंगात ठेवा किंवा बाहेर ठेवा त्यांना सर्व काय त्याला तुरुंगात ठेवा, अंधार कोटी ठेवा किंवा समुद्रातल्या बेतांत आंबा त्यांना तो राजवाडा. त्यांचे मन उदार, त्यांचे विचार उदार, त्यांची कितीही उदार. ते बंदित असले तरी सारखे आणि मोकळे असले तरी सारखे. ते आपल्या इच्छाशक्तीनं आपले विचार सदेशात पसरवून राष्ट्राला उच्च दशेला पोचवतात. हे पहा तुमचं तात आता येणारच आहे. उपास सोडा आणि मग हृदयात राष्ट्र कार्याची स्थापना करून काही काळ स्वस्थ समाधी लावा. आमची राष्ट्र देवता म्हणजे प्रत्यक्ष महाराजच. त्यांचं स्मरण केल्या वाचून खरा मराठा अन्न सेवनी करीत. अविरत भजता तुम्ही असेच तिथं दबा धरून बसा आणि तो जगदेवराव या खिंडीत आला की चारही बाजूनी त्याच्यावर हल्ला करा. शेळ्या जशा वाघाला कोणतात तसा त्याला घेरा. ही पहा चावल ऐकू येते. चला बसा दबा धरून. हे पहा दादा, किल्ला इथून अक्षी हाकेच्या वाटेवर आहे बघा. इथं आहे. किती जवळची वाट दाखवली बघा. हा दादाचं वाढलंय का, दादाचं वाढलंय का, दादाचं वाढलंय का, दादाचं वाढलंय का, दादाचं पोट वाढलंय, पोट वाढलंय, पोट वाढलंय का, दादाचं पोट वाढलंय, पोट वाढलंय, पोट वाढलंय, दादा आलंय का, दादा आलंय का, दादा आलंय का, किल्लीमध्ये आलंय का, दादा आलंय का, अरे रे घात झाला. शेवटी या हरामखोर बुडबुड्यानं दगा दिला.
आता बाईला मिशा असत्या तर काकाच म्हटलं असतं. पकडा त्याला, ठेवा बांधून. यमाजी, तुझा आवाज मी आता ओळखला. अरे हरामखोरा, शेवटी असा दावा साधलास. जरा जवळ ये, म्हणजे एका बुक्कीनं तुला यमाजी फस्कराकडे रवानगी करतोस. आता कुठली वेळेवर पोचण्याची आशा. जयवंतराव, तुझी काय रे अवस्था होईल? त्याची काळजी तुला नको, त्याची काळजी हा यमाजी भास्कर बरोबर घेईल. हा, बांधारे त्या झाडाला त्याला. सोमतराव, तुम्ही इथं त्याच्यावर पहारा करा. जी हुकूम. मी जातो. जागा पण सापडली आणि या हरामखोराशी पण गाठ पडली. अरे वा, या चोरानं जगदेवरावाला झाडाला बांधून ठेवलेला आहे. सुभानराव, हे पहा तुमचे धनी साहेब झांडाला बांधून ठेवलेले आहे. तुम्ही असं करा, हा घोडा नेऊन त्यांच्या जवळ ठेवा. तोपर्यंत मी ह्या चोराला गप्पात गुंतवतो. संधी मिळता तुम्ही त्याला सोडा आणि घोड्यावर बसवून किल्ल्यावर पिठाळून लावा. घोड्याला वाट दाखवायची गरज नाही, घोडा किल्ल्यावरचाच आहे. तो सरळ त्यांना घेऊन किल्ल्यावर जाईल. समजलं? अहो, कोण आहे हो? कोण बसला हो तिकडं? म्या कुडकुड्या जोशी हाय. अहो, बुडबुड्या बुडबुड्या गुडबुड्या सगळं एकच हाय हो, पण आमचं जरा नशीब बघा. हो, ते बघतो, पण तू हायस कोण? बापे हाय की बायको हाय? ते अगोदर सांग. अहो, मी कडक लक्ष्मी हाय. ते हाय की ते तर दिसत. हा घागरा, हे केस, हा कुंकू, हे तर बघून मला वाटतं की तू बायकोच हाय म्हणून. अहो, या परकरावर जाऊ नका. मला परका लई आवडतो बघा, पण ही मिशी बघा, मिशी. हा, तेच म्हणतो म्या. हा, तुम्हासनी बाप्या म्हणावं की बायको म्हणावी? हा, मी तुम्हासनी दोन्ही बी म्हणतो. हा, बघूया बघूया काय आहे ते. दादाचं वाढलंय गा, दादाचं वाढलंय गा, दादाचं वाढलंय गा, दादाचं वाढलंय गा, दादाचं पोट वाढलंय, पोट वाढलंय, पोट वाढलंय गा, दादाचं पोट वाढलंय, पोट वाढलंय, पोट वाढलंय गा, दादाचं 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 पोट वाढलंय, पोट वाढलंय, पोट वाढलंय गा, जगदेवरावांच्या कुटुंबाला भेटता येत नाही, कारण त्यांना भेटून काही उपयोग नाही. उपयोग असो वा नसो, आपण त्यांना दर्शन द्या. दर्शनाला आलेल्या क्षुद्र माणसाला सुद्धा देव दर्शन दिल्यापासून राहत नाही. हे पहा, आता मध्यरात्र उलटून पहाटेची वेळ होत आली. आता त्यांना थोडी विश्रांती घेऊ दे. मग सकाळी देवाने मला बुद्धी दिली
माझ्यात जर देव काही देव पण आलं तर घेईन त्यांचं दर्शन. जा, त्यांना आता झोप घेऊन दे. सरकार, आपला कन्मळ अलौकिक आहे. तुम्ही त्यांना झोप घ्यायला सांगता, पण त्यांना झोप येणार कशी? मनावर पडलेलं दुःखाचं दडपण त्यांना झोप कशी येऊ देणार? त्यांच्या दृष्टीपुढे उभं असलेलं दुर्दैवाचं भयान चित्र त्यांना स्वस्थ पडू कसं देईल? सरदार, किल्लेदार साहेब आताच आले. त्यांनी जयवंतरावांना टकमकीच्या कड्याकडे घेऊन जाण्याचा निरोप सोडला. काय? जगदेवराव अद्याप आले नाहीत का? नाही सरकार, किल्लेदार साहेब म्हणत होते ते येणार नाही. सरकार, जगदेवराव आमच्या कितीतरी पुढे निघाले होते. ते संध्याकाळबरोबर इथे यायला हवे होते. मी निघाल्यानंतर कितीतरी वेळाने मी निघाले. महाराज, महाराज, आपण नीट चौकशी करावी. आजचा दिवस मोठा वाईट दिसतोय. हे पहा, एखादा स्वार पाठवून जगदेवरावांचा तपास करा आणि जयवंतरावांना किल्लेदास चकमकीच्या टोकाकडे नेऊन जात असताना मला येऊन गुपचूप वर्दी द्या. जा. जीव. सरकार, एक विनंती आहे. तुम्ही काय विनंती करणार आहात ते समजलं. जगदेवरावांच्या कुटुंबाला भेट द्या असंच ना? महाराज, त्यांना तर दर्शन द्या, पण त्यांच्याकरता, माझ्या शब्दाकरता ज्याने आपल्या जीवावर भयंकर संकट ओढून घेतलं आहे, त्या महात्म्याचं दर्शन घेण्याची मला परवानगी असावी. कुणाचं दर्शन? कोण महात्मा? जयवंतराव. जयवंतरावांचं मला दर्शन घेण्याची परवानगी असावी. मालती. महाराज, आश्चर्य वाटून घेऊ नका. मी लज्जा विनय बाजूला ठेवून बोलते असं समजू नका. मला जयवंतरावांची भेट घ्यायची आहे. माझं सगळं काही लक्षात आलं. हा शिवाजी राजकारणाच्या कोरड्या वातावरणात वास करून शत्रूच्या मुत्सुद्देकरांची हालचाली लक्षात घेणार असला किंवा धुमचक्रीत आज शिरून प्रतिस्पर्ध्याच्या हालचालीवर टेहळणी करीत असला तरी प्रणयी प्रणयिनीची मन ओळखण्यास अन्य नाही. जा, आपल्या प्रियकराची भेट घे. गेली एकदा. मला वाटलं ही आता जगदेवरावांच्या कुटुंबाची भेट घेतल्याबरोबर मला आता काही सोडणार नाही. पण मध्येच हा जासूस जयवंतरावांची बातमी घेऊन आला आणि तिला त्यांना भेटायची उत्कंठा लागून गेली आणि माझी सुटका झाली. सरकार, यानं आपल्या पायावर घातलं आहे. आता मारणार किंवा करणार आपणच आहात. महाराज, मी काल. तुम्ही का आलात, काय बोलणार आहात मला माहीतच आहे. मी तुम्हाला उगीच श्रम देऊ इच्छित नाही. मी एकच सांगतो की जगदेवरावांची सुटका होणं शक्य नाही. मग त्यांच्या बाबतीत आपण विचार तरी काय केले? त्यांना जन्मभर असं अंधारकुटीत कोंडून ठेवणार आहात का? शत्रूला असा समोर ठेवून नेहमी दागदुगीत करणं शक्य नाही. काही दिवस प्रयत्न करून पाहू. ते वश झाले तर ठीक आहे, नाही तर शेवटी काय महाराज? त्यांचा शिरच्छेद हा ठरलेला आहे. अरे देवा, हे काय भागतच ऐकते मी. नका महाराज, असे निष्ठुरपणे शब्द काढू नका. हे शब्द माझ्या हृदय चिरते. विश्वास ठेव त्यांच्या पायावर डोकं आणि आपल्या वडिलांच्या प्राणाची भिक्षा माग. भिक्षा काय म्हणून? मी नामर्थ आहे. आई, रडू नकोस. हे जर माझ्या बाबांना सोडित नसेल तर मी त्याच्यावर स्वारी करून माझ्या बाबांना सोडवून नेईन. शाबास बाळ, खरा शिवाचा बच्चा आहे. बाळ, तू माझ्याकडे राहतोस काय? तुम्ही माझ्या बाबांना सोडता का? हे मग सांगेन. मीही माझ्या बाबांना विचारून मगच सांगेन. सगळेच काही बाबांच्या मनाविरुद्ध करणारे नसतात. मग बाळ, मी जर वडिलांच्या विरुद्ध वागलो तर तू मला काय म्हणशील? अगदी वाईट मुलगा आहे असं म्हणेन. तुझ्या बाबावर प्रेम नाही असं म्हणेन. स्वदेश माझा देव, स्वदेश माझे आई बाप, स्वदेश माझी मुलं, अशा दृष्टीनं स्वदेशाकडे पाहिलं
आणि मनुष्याची समाधी लागली म्हणजे मुलगा मेल्याचं दुःख होणार नाही, आई वाल्याच्या वेदना होणार नाही, किंवा बाप हा लोक सोडून गेल्याबद्दल. महाराज, आपले वडील आपल्याला सोडून गेले. काय? शहाजीराजे इलोकाची यात्रा करून स्वर्गवासी झाले. बाबा, तुम्ही मला सोडून गेला ना. चिटणीस, बाबांच्या मृत्यूची बातमी उद्यापर्यंत अशीच गुप्त असू द्या. पोलीस व्हायला पाहिजे काय? मग पोलीस ठेवणं हा काय गुन्हा आहे की काय? हो, गुन्हाच आहे. तू जर पोलीस राहिला नसता तर ही कडेलोटाची शिक्षा का मिळाली असती? यमाजी, मला पोलीस राहण्याबद्दल शिक्षा नाही. जगदेवराव मुदतीत आले नाही तर शिक्षा आहे. या खाचाखोचा मला समजत नाही आणि त्या समजून घेण्याची मला जरुरी नाही. तुझा कडेलोट करायचं एवढंच मला माहित आहे. चला रे, उचला त्याला, न्या त्या टोकावर आणि लोटा खाली. पण ही घाई का? अद्याप सूर्योदयाला कितीतरी वेळ आहे. जगदेवराव सूर्योदयापूर्वी सहज येतील. येतील येतील, आले आले. पाड बघ. अरे शहाणे, जगदेव बसला असेल आपल्या बायको बरोबर रंग करीत. तो कसा येतो? मला झालं आहे रात्रभर जागरण. मी एवढं कडेलोटाचं काम उरकून टाकून मला सकाळपर्यंत झोप घ्यायला मोकळं व्हायला पाहिजे. चला रे, आठवा लवकर. काय हा न्याय देवा? ऐक ऐक हा कबुली जबाब. महाराज आपल्या कडक शिष्याला धाब्यावर बसवून असले राक्षसी अंमलदार मन मानेल त्याप्रमाणे कृत्य करतात ना. अरे रे, अधिकारांच्या 2 घटकांची झोपेची किंमत मनुष्याच्या प्राण्यापेक्षाही जास्त शरम नाही वाटत? अरे तुला शक्य तितक्या लवकर मांडण्यात मला किती आनंद आहे याची तुला कल्पना आहे? आज तू मरणारच याची मला पूर्ण खात्री होती, म्हणून तू आजपर्यंत वाचलास. नाहीतर साप जाऊन, नाहीतर दुसरं काही होऊन
दिला असता. पण हराम खरा, माझ्यावर तुझा इतका डूब का? मी काय तुझा घोडा मारला? हा, असं विचार म्हणजे सांगतो, पण मी सांगण्यावर थोडंच राहिलं असेल. मालतीनं तुला केव्हाच सांगितलं असेल. मालतीनं सांगितलं असेल? मालतीचा काय आहे त्यात संबंध? काय संबंध म्हणजे काय संबंध? अरे तिच्यामुळे तर ब्रह्मसंबंधाचं रूप घेऊन मी तुझी आहुती घेत आहो. तुझ्यावर जर मालतीचं प्रेम नसतं तर तिनं मला वरलं असतं. वा, खूप सूड आहे. मालतीचं तुझ्यावर प्रेम नाही हा काय माझा अपराध आहे? आणि माझा जीव घेण्याची ही गाई? लक्षात ठेवा, सूर्योदयापूर्वी तू माझा कडेलोट केलास असं जर महाराजांच्या कानावर गेलं तर तुझाही कडेलोटच होईल. ते काही हो मग, पण तू तर जिवंत राहत नाहीस ना मालतीशी लग्न करायला. अरे मी जरी मेलो तरी मालती तुझ्याशी थोडीच लग्न करणार आहे. ती माझ्या पाठोपाठ आल्यावर कधीही राहणार नाही. तुझ्यासारख्या बाजी हलकट नीच म्हणतात ते कधीही लग्न करणार नाही. का बाईस करा रे याचा कडेलोट. ढकला हराम गोरावला. हा, खबरदार ना ढकलाल तर. मला त्यांची भेट घ्यायची आहे. भेट घ्यायची म्हणजे तू खूप भेटशील, पण मी भेट घेऊन दिली पाहिजे ना. महाराजांनी मला इकडे भेटायचा हुकूम दिला आहे आणि मी त्यांना भेटते ही अशी. मग भेटा, पण एक शब्द सुद्धा बोलू नका. महाराजांनी भेटायची परवानगी दिली आहे, बोलायची नाही. मालती, तो बोलत राहून तुझा वेळ काढून पाहतोय. जाऊ दे, त्याच्याकडे लक्ष देऊ नको. पण मालती, तुझी इच्छा पूर्ण झाली असं एकदा तो आपल्या मुखाने मला सांग, म्हणजे मला आनंद आहे. मग मला या कण्यावरून लोटलं तरी काही चिंता नाही. महाराज, तुमची कर्तबगारी पाहून खरंच मनाला धन्यता वाटली आहे. पण माझ्यामुळे जीवावर असं संकट आलं आहे, त्यामुळे मात्र मनाला जे दुःख होत आहे ते होतच आहे. लाडके, अशी खिन्न का होते? जगदेवराव परत आले नाही म्हणून मला बळी जावं लागत आहे म्हणून कष्टी होऊ नको. जगदेवरावांना कदाचित आपल्या प्रिय माणसाचा लोभ तर तुटला नसेल ना? महाराज, जगदेवराव इतके नीच मनुष्य नाही. ते माझ्या देखत आपल्या बायका पूर्ण दूर लोटून यायला निघाले होते. माझ्या अगोदर ते केव्हाच इकडे पोहोचायला पाहिजे होते. काही दगा तर नसेल ना? मला तसंच वाटतं. या हरामखोर किल्लेदाराचा आतापर्यंत पत्ता नव्हता. त्यानंच काहीतरी घोटाळा केला नसेल. या काळ्या रात्री शैतानी मृत्यू मनोवृत्तींना धिंगाणा घालण्याकरिता हा शैतान रंगभूमीची तयारी करतो. आणि हा भयंकर कडा आपल्या आयुष्याची मजत संपली असं सांगतोय. आणि या तारका जगदेवरावाच्या येण्याबद्दल निराश होऊन माझ्या अंगावर दुःखाश्रू गाळीत आहे. महाराज, तसं नव्हे. ह्या तारखा आपण केलेल्या महत् कृत्याबद्दल आनंदित होऊन चमकून चमकून तो आनंद व्यक्त करीत आहे. लाडके, यावेळी तू माझ्या जवळ आहे हे माझं केवढं भाग्य. तुझं भाषण नेहमी आशाजनक असतं. निराशेचा वासही त्यात नसतो. तू या भूमीवर पाय ठेवल्यापासून ही बेसूड सृष्टी किती मधुरूप धारण करू लागल्या.
आता मुळीच वेळ मिळणार नाही. शिपाई हो, जयवंतरावाला त्या टोकावर उभं करा आणि मी लोटा म्हणताच एकदम लोडून द्या. निघे आपल्या बरोबर येते. या कड्याच्या बोहल्यावर आपण एकरूप होऊन प्रेमाच्या अनंत तत्वाचा शोध घेण्यासाठी एकदमच जाऊया. मी या जयवंतरावाचा कडेलोट केल्याशिवाय राहणार नाही. जगदेवराव, तुम्ही सूर्योदयानंतर आलात. मी सूर्योदयाबरोबर आलो. हा पहा, भगवान सूर्यनारायण आताच पूर्व दिशेचा दरवाजा उघडून या आकाश रंगभूमीवर पाऊल ठेवत आहे. कोण महाराज? शिवाजी, तुला जर स्वराज्याची स्थापना करावायची असेल तर असल्या हरामखोरांना तू अधिकारी तर नेमू नकोस, पण असल्या दुष्ट लोकांना जिवंत सुद्धा ठेवू नकोस. महाराजांचा या एकनिष्ठ सेवकावर पूर्ण विश्वास आहे. यमाजी भास्कर, जयवंतरावांचा कडेलोट करण्याकरता इतकी घाई का? तुमची लग्न घटिका का भरली होती? महाराज, मला ती यशाशी लग्न करीत नाही म्हणून माझा कडेलोट करून माझी ब्याज दूर करायचा या यमाजीचा विचार होता. आणि जगदेवराव यायला वेळ लागला म्हणजे जयवंतरावांचा कडेलोट करण्यास त्यांना मदत होईल असं त्यानं वाटलं. मी वेळेवर येऊ नये म्हणून या राघोशानं एका साथीदाराकडून माझा रस्ता चुकविला आणि एका अडचणीच्या जागी माझ्यावर हल्ला करून एका झाडाशी गच्च बांधून ठेवलं. गजब! काय हा गजब! महाराज, माझ्यावर हे हकनात तोहमत घालीत आहे. किल्लेदार साहेब, किल्लेदार हा बघा, तो मग तुमच्यावर घालण्यासाठी आणलाय. काय हा काय प्रकार आहे? महाराज, मला क्षमा करा. किल्लेदार साहेबांच्या सांगण्यावरून मी जगदेवरावांचा घोडा पळविला आणि कुडबड्या जोशीचा वेश करून त्यांची वाट चुकवली. पुढे किल्लेदार साहेबांनी त्यांच्यावर झडप घालून त्यांना बांधून ठेवले आणि तिथं मला पहारे करायला सांगितलं. तिथं मी बसलो असता ही कडक लक्ष्मी तिथं आली आणि याला सोडवलं आणि माझी ही अवस्था झाली. अरे हरामखोरा शिपाई हो, या दिमाकराम यमाजी भास्कराचा आत्ताच्या आत कडेलोट करा. महाराज, आता इकडची सुटका. होय, आता तीच गोष्ट मी करणार आहे. जगदेवराव, आतापर्यंत मी तुमचा जो मुलूक काबिल केला आहे तो सर्व या विश्वासाला देऊन त्याला आमचा सरदार करीत आहोत. पण बाबांनी सांगितल्यापासून मी आपला सरदार नाही व्हायचा का? बाबा, मी यांचा सरदार होऊ का? हो, तू बेलाशक हो. तू विजापूरकरांचा वशाळा नाहीस. मला मात्र विजापूरकरांशी बेमान होऊन शिवाजीच्या पक्षाला मिळता येत नाही. पण माझ्या पक्षाला मिळाल्या वाचून तुमची सुटका करणं मला शक्य नाही. सुटका न होता जन्मभर अंधार कोटीची हवा खात राहावी लागली तरी माझ्या अन्नदात्याविरुद्ध तलवार उचलायचा मी कधीच कबूल करणार नाही. तुम्ही आपल्या पक्षाला मिळालं म्हणजे विजापूरकरांशी तलवार उचलली पाहिजे असं नाही. मोंगलावर स्वाऱ्या करा आणि स्वराज्याचा विस्तार करा. तर मग मला असं एक वचन दे की मी विजापूरची पातशाही कायम राखीन आणि मला जगदेवाला विजापूरकरांविरुद्ध स्वारीवर पाठविणार नाही. कबूल. हे घ्या वचन. विजापूरच्या पातशाहीला धक्का लावणार नाही असं मी बाबांना वचन अगोदरच दिलंच आहे. तसंच वचन आज मी तुम्हाला देतो आहे. मग तर तुम्ही आमच्या पक्षाला मिळता ना. मग तुम्ही आमचे दोस्त होता ना. दोस्तच का, मी तुमचा बंडा नोकर व्हायलाही तयार. आई जगदंबा तुम्हाला सुखी राहा. शहाजी राजे कैलासवासी झाले. एक नेकजात मराठा मला अंतरला तरी एक दुसरा स्वराज्यास लाभ झाला. परमेश्वरा, हा लाभ असा निरंतर लाभू दे.